Hello. Hello. This is the My Artifact episode number 2103. Okay, म्हणजे 2103. Yes. You are too far away. युजली थंडीचे दिवस सुरू आहे आणि सकाळी उठलो की असं वाटते की केव्हा ऊन भेटते केव्हा नाही. यार इट्स समथिंग feels really important. So that's why I came to the terrace. कालही आलो होतो. म्हणजे काल आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करायचा या उद्देशाने आलो होतो. आज ऊन खासाठी आलोय. वेल आज मला काय बोलायचं आहे समथिंग इज दॅट की फारसं तर काही खास बोलायचं नाही. येस, आपला नागपूरचा हायपरलॅप्स व्हिडिओ बनलाय. येस, काही थोडेसे चेंजेस करायचे आहे. दॅट्स इट. एकदा मोबाईलवर बघायचं आहे. ओके, आणि अपलोड करून घ्यायचं आहे. ओके. याच्या अगोदर आज मी अपलोड आज करतो उद्या करतो, कारण माझा तो S4 वाला जो आहे ना तो अजूनपर्यंत मी हेच नाही केलाय. आता करून घे ना, त्यासाठी काही तू YouTube वर जा अगोदर. YouTube सिलेक्ट माय चॅनल. ओके, आता याच्यामध्ये जो प्रायव्हेट वाला आहे तो दिसणार नाही याच्यात. वाय? कारण नाही दिसेल. येस, तर काय कर तू, तुझ्यापाशी हे एक ॲप आहे YouTube स्टुडिओ, याच्यावर जा. ओके, त्यानंतर व्हिडिओज वर जा. हा S4 आहे, याला क्लिक कर. ओके, याला एडिट कर. ओके, इथे लिह मिनिट, इथे जा. सॉरी, याच्यावर गेलं तर नागपूर इंडिया स्ट्रीट व्ह्यू नोव्हेंबर 2030. NAGP नागपूर IND इंडिया STREE स्ट्रीट व्ह्यू नोव्हेंबर 2020. FINA फायनल पार्ट. याच्यामध्ये आपल्याला ते नाव पण लिहायचं आहे. पब्लिक. ओके, सेव. ओके, तर मी हे केलं आहे. ओके, याच्याबद्दल थोडसे डिस्क्रिप्शन लिहावं लागेल, तर डिस्क्रिप्शन लिहून घेऊ. तर आतापर्यंत मी 4 हे केले आहे. 4 स्ट्रीट व्ह्यूचे सगळे व्हिडिओज मी अपलोड केले आहे युट्यूबवर. ओके, इट्स येस अवेलेबल आहे ते. आता हायपरलॅप्स व्हिडिओ पण पूर्ण झालाय. ओके, तर हायपरलॅप्स व्हिडिओ मी अपलोड झाला. माझा असा हे उद्देश आहे की अगोदर वर्धा हायपरलॅप्स हा जो व्हिडिओ होता ना, हा व्हिडिओ मी ऍक्च्युली कसा आहे की बडीज कॅफेटेरिया आहे ना,
त्यांच्या थ्रू अपलोड केला होता. म्हणजे म्हणजे अपलोड तर मी माझ्याच ह्याच्यातून केला होता. बट बडीज कॅफेटेरिया हे कसं एक चॅनल होतं की जेणेकरून वर्ध्यातले मोस्ट ऑफ द जण बडीज कॅफेटेरियाला फॉलो करत होते, बिकॉज ऑफ दॅट की ते खूप जास्त थोडं पॉप्युलर आहे त्यामुळे. ओके. सो इट वॉज लाईक दॅट की मला असं वाटलं की बडीज कॅफेटेरिया म्हणजे माझं स्टेटस बडीज कॅफेटेरियामध्ये स्टेटस ठेवलं. म्हणजे मी त्यांना फोन केला, ऍक्च्युली माझे भाऊजीच आहे ते, तर त्यांना फोन केला आणि माझं जे काम होतं ते त्यांच्या स्टेटसवर ठेवलं. त्यांच्या स्टेटसवर ठेवल्यामुळे बडीज कॅफेटेरियामधले जे लोक फॉलो करतात त्या लोकांना दिसलं. ऑब्व्हियसली काही लोक वर्धेचे होते त्यामुळे त्यांना ते आवडलं. फील्स रिली प्राऊड फॉर देम. आणि मग त्यांनी ते स्टेटस पुन्हा त्यांच्या स्टेटसवर ठेवलं. अशा प्रमाणे ते व्हिडिओ शेअर झाला, त्यामुळे तो एवढा जरा लोकांपर्यंत पोहोचला. मला नागपूरबद्दल असं काही हे नाही या, म्हणजे नागपूरमध्ये असा कोणता असा व्यक्ती नाही ज्याचे खूप सारे फॉलोअर्स आहे किंवा नमथिंग लाईक दॅट. तर आणि माहीत जरी असला, समजा जर मी माहीत जरी करून घेतला तरी आपण त्याला असं नाही म्हणू शकत की डूड तू माझं जे काम आहे ते स्टेटसवर ठेव बा तुझ्या वगैरे. इट्स नॉट या. सो बट टेक्निकली आय हॅव अ ग्रुप कॉल्ड PMIK धुरंधर. यस, म्हणजे मी जिथे 2 वर्ष काम केले PMI मध्ये, तर आमचा एक स्पेशल ग्रुप पण आहे. मी त्याच्यावर अपलोड करतो. अपलोड म्हणजे त्याच्यावर लिंक पाठवतो, ते युट्यूबची लिंक पाठवतो, जेणेकरून ते लोक त्यांचे बघतील, त्यांना आवडतील आणि ते लोक शेअर करतील, समथिंग लाईक दॅट. सो इट फील्स रिली गुड. यस. आणि त्यांना पण ते काम आवडेल आणि ते लोक शेअर करतील. येस. प्रयत्न करू की आपण आपला व्हिडिओ चांगला बनलाच आहेच. यस. बस फक्त प्रमोशनच्या वेळेस थोडंसं एक प्रकार प्रॉब्लेम आहे, बट मी एक्सपेक्ट करतो की यस शायद होऊन जाईल यार. या. सो आणि इंस्टाग्रामवर तर आहेच, सो ते पण राईट. So this is it. This is that. This is the my artifact episode number 2103. Right now we are at. बोलणार आहे अजून काहीतरी बोलणार. काहीच नाही, काम करायचं. थँक्यू.